आणि आता जगाच्या पाठीवर काय चाललंय पाहूयात वेगवान स्वरूपात। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी एका नव्या कायद्यावरती स्वाक्षरी केली, ज्यानं युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना मसुदा आणि राखीव लोकांना नोटीस जारी करण्याची परवानगी दिली। पुतिन यांनी कायद्यामध्ये स्वाक्षरी केलेलं विधेयक सरकारी दस्तऐवजांच्या अधिकृत रजिस्टरवरती प्रकाशित करण्यात आलं। तर रशियाच्या संसदेच्या वरच्या सभागृहानं बुधवारी द्युमा राज्यात रशियन खासदारांनी मान्यता दिल्यानंतर नवे विधेयक त्वरित मंजूर केलं। प्रादेशिक गव्हर्नर पावलो किरिलेन्स्को यांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी दुपारी रशियन सैन्यानं S-300 क्षेपणास्त्रांनी स्लोवाकियांसवरती हल्ला केलाय। या हल्ल्यानंतर मृतांचा आकडा 5 वरती गेला, तर 15 लोक जखमी झाले असून 7 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत। या हल्ल्यामध्ये 5 बहुमजली इमारतींसह 5 खासगी घरं, 1 दुकान आणि इतर नागरी इमारतींचाही समावेश आहे। तर आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल असून युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी यांच्या रात्रीच्या व्हिडिओ संभाषणाद्वारे या हल्ल्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केली। पीडितांच्या कुटुंबियाकडे शोक व्यक्त केला आणि ईस्टरच्या आधीचा 1 तासही रशियन हत्या आणि दहशतवादाविषयी गेलं नाही, अशी प्रतिक्रिया आणि दुःख झेलेन्स्की यांनी व्यक्त केलं। ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स उपासकांनी शुक्रवारी युक्रेनची राजधानी कीव्हमधल्या सेंट मायकेलच्या गोल्डन डोम या प्रार्थनास्थळी गुड फ्रायडे मासला हजेरी लावली। समारंभाचं नेतृत्व युक्रेनियन चर्चचे प्रमुख मेट्रोपॉलिटन एपिफॅनियस I यांनी केलं, तर सेंट मायकेलच्या गोल्डन डोम प्रार्थनास्थळाचे आर्किमांड्राईट फादर लेव्हरेंटी झिवचिक हे म्हणाले की रशियाविरुद्ध युद्ध सुरू असून सुद्धा ऑर्थोडॉक्स ईस्टरसाठी आणि त्यांची प्रार्थना आणि सोबतच धार्मिक विधी प्रत्येक वर्षी सारखाच असतो, परंतु आता युद्धानंतर परिस्थिती खूप कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं। तर युक्रेननं रशियन सैन्याविरुद्ध लढा सुरू ठेवल्यानं यावर्षी सुद्धा अनेक कुटुंब ईस्टरसाठी एकत्र जमू शकणार नाहीत, असं सुद्धा ते म्हणाले। दरम्यान ईस्टर संडेचा उत्सव शनिवारी रात्री उशिरा सुरू होणार असून रविवारी पहाटेपर्यंत हा उत्सव सुरू राहील। युद्धामुळे आणि राजधानीतील कर्फ्यूमुळे अनेक चर्चला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती दिसणार आहे, असं फादर लॅव्हरेंटी झिवचिक यांनी सांगितलंय। तरी सुद्धा पुजारी नेहमीप्रमाणे उत्सव साजरा करतील आणि अधिकाधिक लोकांनी रविवारच्या मासला उपस्थित राहावं, सोबतच अशी विनंती फादर लेव्हरेंटी यांनी केली। युरोपमधील बदलत्या सुरक्षेच्या वातावरणामुळे नॉर्डिकला सतत चिंता भेडसावतीये। रशियाच्या सीमेवरती राहणाऱ्या फिन्सना त्यांच्या सैन्यावरती पूर्ण विश्वास आहे। पूर्वेकडील इमात्रा शहरातील रहिवाशांचं म्हणणं आहे की फिनिश सैन्य आणि सोबतच नाटो सीमेच्या पलीकडच्या कोणत्याही आक्रमणास प्रतिबंध करण्यास सक्षम असतील। नाटो हा एक संघ मजबूत संघटना आहे, परंतु आमच्याकडे खूप मजबूत सैन्य आहे। शहर नियोजक अधिकारी एर्की जोहिक हे म्हणाले की रशियामुळे इथे एक अतिशय आधुनिक सैन्य आहे। 1 दशकाहून अधिक काळ शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या पेन्शनर हेलिनो एस्पेडो यांनी सुद्धा आपली भावना व्यक्त केली। त्या म्हणाल्या की फिनिशर सैन्यावरती विसंबून आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या देशाचं रक्षण करू शकतो असं म्हणावं आणि मला अजिबात भीती वाटत नाही। तर सुरक्षेच्या कारणास्तव शहरापासून काही किलोमीटर अंतरावरती फिनलंड देशाच्या रशियाच्या लांब सीमेवर काटेरी कुंपण सुद्धा बांधण्यात आलं। बेलारूसी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी युक्रेनच्या शेजारी युक्रेनमधल्या लढाईदरम्यान रशियाच्या सहयोगी बेलारूसला शस्त्र तैनात करण्याच्या योजनेचा भाग म्हणून सामरिक अण्वस्त्र वापरण्याचं प्रशिक्षण पूर्ण केलंय, असं रशियन संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी म्हटलंय। मंत्रालयानं एक व्हिडिओ सुद्धा जारी केलाय। यामध्ये बेलारशियन पायलटनं सांगितलं की रशियामधल्या प्रशिक्षण कोर्सनं बेलारशियन हवाई दलाच्या Su-25 ग्राउंड अटॅक जेट्सच्या क्रूला शस्त्र वापरण्यासाठी आवश्यक कौशल्य दिली आहेत। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या महिन्यात घोषित केलंय की मॉस्कोनं बेलारूसमध्ये काही सामरिक अण्वस्त्र ठेवण्याची योजना आखली आहे। तर रशियाचा बेलारूसशी एक युनियन करार आहे, जो जवळच्या राजकीय, आर्थिक आणि लष्करी संबंधांशी कल्पना करतो। तर फेब्रुवारी 2022 मध्ये उत्तरेकडून युक्रेनमध्ये घुसण्यासाठी रशियन सैन्यानं बेलारूशियन प्रदेशाचा वापर केला आणि बेलारूसमध्ये आपली उपस्थिती कायम ठेवली। जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेमध्ये मोठा स्फोट झाला। स्फोटादरम्यान फुमियो घटनास्थळी दाखल होते, तर किशिदा यांचं भाषण सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली। स्फोटानंतर किशिदा यांना लगेचच सुरक्षास्थळी नेण्यात आलं, सोबतच काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर एका संशयिताला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 7 प्रगत अर्थव्यवस्थांच्या हवामान आणि ऊर्जा विभागाचे मंत्री शनिवारी जपानच्या सपोरा शहरामध्ये चर्चेसाठी आलेत। हवामान बदलाशी लढा देण्यासाठी सर्वोत्कृष्ट योजनेवरती करार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे। कार्बन उत्सर्जन कसं आणि किती लवकर संपवायचं यावरती मतभेद असूनही आहेत।
मे महिन्यामध्ये G7 नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी मंत्र्यांनी यावरती संभाषण होईल अशी आशा व्यक्त केली। युक्रेनमधल्या युद्धामुळे ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता वाढली असून ज्यामुळे याविषयी तोडगा निघणं अधिक गुंतागुंतीचं झालंय। जपाननं तथाकथित स्वच्छ कोळसा, हायड्रोजन आणि अणुऊर्जेवरती स्वतःचं राष्ट्रीय धोरण केंद्रित केलं। पेरूमध्ये जोरदार पाऊस पडला असून अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालं। भूस्खलनामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली तर ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू झाल्याची घटना पेरूमध्ये उघडकीस आली। आपत्कालीन विभागानं लगेचच घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली असून अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। पेरूमध्ये अतिवृष्टीनंतर भूस्खलन झालं। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आयर्लंडच्या भेटीची सांगता एका भाषणानं केली। हजारो नागरिकांनी शुक्रवारी बालिना इथे त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आले होते तर बायडन यांनी आपल्या भाषणात देश हा केवळ त्यांच्या कौटुंबिक इतिहासाचा भाग नसून त्यांचा आत्मा असल्याचं म्हटलंय। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे भाषण ऐकण्यासाठी सुमारे 27,000 नागरिक सेंट मुरेडॅक कॅथेड्रलच्या पायथ्याशी जमले होते। जो बायडन यांच्या पणजोबांनी बनवलेल्या विटांनी हे बांधलं गेलंय। जमलेली गर्दी शहराच्या लोकसंख्येच्या दुप्पट होती। काही लोक तासनतास गर्दीत उभे होते आणि जवळजवळ दिवसभर पाऊस आणि कडाक्याच्या थंडीत सुद्धा बायडन यांना ऐकण्यासाठी आतुरतेनं ते वाट पाहत होते। आयोवा आणि न्यू हॅम्पशायर तसंच दक्षिण कॅरोलिना रिपब्लिकन सिनेटर टिम स्टॉक शुक्रवारी गुज क्रेक दक्षिण कॅरोलिना तसंच या दौऱ्यावरती आले होते। त्यांनी मतदारांना अभिवादन केलं आणि प्रचारादरम्यान त्यांनी समस्या सुद्धा जाणून घेतल्यात। कोणकोणत्या मुद्द्यांवरती लक्ष द्यायचं आहे ते सुद्धा जाणून घेतलं। बुधवारी त्यांच्या अध्यक्षीय अन्वेषण समितीची घोषणा केल्यानंतर स्कॉट यांचा त्यांच्या मूळ राज्यामध्ये परतण्याचं ते पहिलं ठिकाण। माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली असताना स्कॉट हे आतापर्यंत एक शोध समिती नेमत असून अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत। राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सेवानिवृत्तीचं वय 64 पर्यंत वाढवण्याच्या योजनेला विरोध करणाऱ्या निदर्शकांनी गुरुवारी फ्रान्सच्या आसपासच्या शहरांमध्ये मोर्चा काढला। पॅरिसच्या मोर्चा सुरू होण्याच्या काही तास आधी आंदोलकांनी घटनात्मक परिषदेसमोर कचऱ्याच्या पिशव्यांचा ढीग केला। दरम्यान पॅरिसमधले कचऱ्याचे ढीग साफ करण्यात आले पण कचरा वेचकांनी नवीन संप सुरू करण्याचे संकेत दिले त्यामुळे याची सुरुवात देशव्यापी निषेध मोर्चासह झाली। मागील महिन्यामध्ये झालेल्या संपामुळे फ्रान्सच्या राजधानीतील रस्ते अनेक दिवस कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी खचाखच भरले होते। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या पेन्शन सुधारणांना विरोध करणाऱ्या निदर्शकांनी गुरुवारी फ्रान्सच्या आसपासच्या शहरांमध्ये मोर्चा काढला। पॅरिसमध्ये त्यांनी फॅशन ले हाऊस LVMHच्या मुख्यालयात निषेध करण्यापूर्वी मेट्रोजवळ झेंडे दाखवून घोषणाबाजी करत निषेध दर्शवला तर काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुद्धा स्टेशनवरती रेल रोको केला। सोबतच पॅरिसजवळ लक्झरी बुटीकसाठी ओळखल्या जाणाऱ्या एव्हेन्यू मॉन्टेगेन पर्यंत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा सुरूच ठेवला। त्यानंतर या आंदोलकांनी जवळच्या प्लेस द लोपेरो इथे सुरू होणाऱ्या मुख्य पॅरिस प्रदर्शनात सहभागी होत बॅनरबाजीसह लक्झरी ब्रँड LVMHच्या पॅरिस मुख्यालयात शांततेनं प्रवेश केला। सूड रेलचे फॅबियन विडेन्यू यांनी सांगितलं की पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्थेला वित्तपुरवठा करण्यासाठी निधी कामगारांकडून न घेता LVMH सारख्या अब्जाधीश व्यावसायिकांकडून तो घेतला पाहिजे। तर LVMHचे प्रमुख बेनार्ड आर्नोल्ड हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत। 35 वर्षांपासून लिंगेनजवळच्या एम्सलँड अणुऊर्जा प्रकल्पानं लाखो घरांना वीज आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या दिल्या जे एकेकाळी उत्तर पश्चिम जर्मनीचे कृषी बॅकवॉटर होते। अणुऊर्जा आणि जीवाश्म इंधनापासून अक्षय ऊर्जेकडे जर्मनीच्या दीर्घनियोजित संक्रमणाचा भाग म्हणून देशातील इतर 2 उर्वरित व्यावसायिक अणुभट्ट्यांसोबतच शनिवारी ते बंद होणारे युक्रेन युद्धामुळे ऊर्जेच्या कमतरतेच्या भीतीमुळे अनेक महिने प्रलंबित राहिलेला हा प्रकल्प बंद झालाय। त्यामुळे अणुऊर्जेच्या विरोधात मोहीम राबवलेल्या जर्मन लोकांना दिलासा मिळाला। ॲडॉल्फ हिटलरनं जर्मनीमध्ये सत्ता हाती घेतली। यावर्षी टोबा गुस्टीनचा जन्म वॉर्सा इथे झाला। वॉर्सा घेट्टोच्या जुनी युरोपातल्या नाझींविरुद्ध सामूहिक अवहेलनाची पहिली कृती सुरू केली तेव्हा त्या 10 वर्षांच्या होत्या। आता त्यांचं वय 90 वर्ष आहे। त्या घेट्टो उठावाच्या काही उरलेल्या साक्षीदारांपैकी एक आहेत आणि होलोकॉस्ट वाचलेल्यांची एक लुप्त होत चाललेली पिढी आहे कारण इस्रायलनं आपल्या राष्ट्रीय घटनेला आकार देणाऱ्या घेट्टो बंडाचा नुकताच 80वा वर्धापन दिन साजरा केला।
युक्रेनचे माजी पंतप्रधान लीज ट्रस यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटण्यासाठी 2 पाश्चिमात्य नेत्यांनी बीजिंगला जाणं हे कमकुवतपणा आणि अस्तित्वात नसलेल्या पश्चिमेतील फूटचं लक्षण असल्याची टीका केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शी यांना युक्रेनमधल्या युद्धाबाबत रशियाशी शांतता चर्चा करण्याचं आवाहन केलं. तर युरोपियन एकतेच्या कार्यक्रमात मॅक्रॉन यांच्यासोबत युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या बीजिंगमध्ये होत्या. रिपब्लिकन नेतृत्वाखालील टेनेसी हाऊसमधून हकालपट्टी केलेल्या 2 ब्लॅक डेमोक्रॅटपैकी दुसरा मॅफिस कमिशननं बुधवारी त्याला पुन्हा आणण्यासाठी मतदान केलं. आता पुन्हा एकदा त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झालाय. बंदूक नियंत्रण आंदोलकांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्या हद्दपारीच्या जवळपास 1 आठवड्यानंतर त्याला परत आणलं जात आहे. शेकडो समर्थकांनी जस्टिन पियर्सनला मेफिज मार्गे शेल्बी काउंटी बोर्ड ऑफ कमिशनरच्या बैठकीमध्ये कूच केलं. कमिशन चेंबरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जस्टिन पियर्सनला जल्लोष केला. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी सांगितलं की युक्रेनमध्ये कोणतेही हल्ला होणार नाही आणि युक्रेनियन लोकांना नुकसान आणि दुःखाची भरपाई करण्यासाठी रशियन मालमत्तेचा वापर केला पाहिजे. आपल्या दैनंदिन भाषणात बोलताना झेलेन्स्की म्हणाले की युद्ध रशियाला सर्वात महागडं ठरलं पाहिजे आणि सोबतच त्याची मालमत्ता आक्रमकतेनंतर पुनर्प्राप्तीकडे जाणं आवश्यक आहे. झेलेन्स्की यांनी बुधवारी कीवमध्ये यूएस सिनेटच्या शिष्टमंडळाची सध्याची लष्करी क्षमता आणि युद्धभूमीवरच्या परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी भेट घेतली. शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यामध्ये आर्थिक पाठिंब्यामध्ये अमेरिकेसोबतचे आमचे संबंध पूर्णपणे स्वच्छ, पूर्णपणे पारदर्शक आहेत, असं झेलेन्स्की म्हणाले. तर बुधवारी झेलेन्स्कींनी जगभरातील रशियन सेंट्रल बँकेच्या संपत्ती जप्त करण्यासाठी आणि युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी त्यांचा वापर करण्यासाठी IMF आणि जागतिक बँकेकडे आपली विनंती नूतनीकरण केली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी एका युक्रेनियन सैनिकाचा सन्मान केला. या सैनिकाचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये त्याचा शिरच्छेद झालेला दिसतोय. बुधवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक स्प्रिंग मीटिंग्स दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर असताना झेलेन्स्कींनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी झेलेन्स्कींसह इतर अधिकाऱ्यांकडून सोबतच आंतरराष्ट्रीय संस्थांकडून संताप व्यक्त झाला. व्हिडिओमध्ये पिवळी पट्टी हाताला बांधलेला एक सैनिक दिसतोय ज्यानं युक्रेनियन सैनिकांचा ड्रेस परिधान केलाय. हा भयानक व्हिडिओ पाहून युक्रेनियन संताप व्यक्त करतायत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वादग्रस्त पेन्शन सुधारणांना घटनात्मक मान्यता मिळाल्यानंतर फ्रेंच संघटनांनी ऐतिहासिक संपाची हाक दिली आहे. शुक्रवारी संध्याकाळी पॅरिस टाउन हॉलच्या बाहेर निदर्शनं करून कामगार संघटनांनी मॅक्रॉन यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. शेकडो युनियन कार्यकर्ते आणि इतर नागरिक राजधानीमध्ये शांततेत निदर्शनं करण्यासाठी जमले होते. काहींनी ऐतिहासिक बास्टिल प्लाझा आणि त्यापलीकडच्या अचानक मोर्चा काढण्यापूर्वी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यांना मागे ढकललं. कोसोव्होने 14 एप्रिल हा दिवस युद्धामध्ये लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्यांना समर्पित दिवस म्हणून निश्चित केलाय. 24 वर्षांपूर्वी लैंगिक हिंसाचाराचा बळी ठरलेल्या अंदाजे 20,000 लोकांसोबत एकतेचं चिन्ह म्हणून या दिवसाचं स्मरण केलं जातं. 14 एप्रिल 1999 रोजी 16 वर्षाच्या वासिफशे काक्रिनी गुडमन यांचं सर्बियन पोलिसांनी अपहरण केलं आणि वाबीमोस्ट गावामध्ये नेलं जिथे त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला. तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता कारण मी अशी गोष्ट अनुभवली की ती कल्पनाहीन होती. पण आजचा दिवस मला ताकदीत बदलायचा आहे. शौर्यानं सर्व पीडितांना बळ देण्याची इच्छा आहे असं त्या समारंभात म्हणाल्या. आठवड्यातील कामकाजाचा दिवस 45 वरून 40 तासांपर्यंत कमी करण्याचा निर्णय शुक्रवारी चिलीच्या कायद्यामध्ये लागू करण्यात आला. अध्यक्ष ग्रॅबियल बोरिक यांनी त्यांच्या मोहिमेतला एक घोषणा केली आहे ज्यामधून कामाचे तास कमी करण्यात आले. तर चिलीमध्ये 1.2 दशलक्षाहून अधिक कंपन्यात सरकारनं कंपन्यांना 4 कामाचे दिवस आणि 3 सुट्टी घेण्याची मुभा दिली. तर चिलीनं कामकाजाचा आठवडा कमी केल्याची ही दुसरी वेळ आहे. 2005 मध्ये ते दर आठवड्याला 48 वरून 45 तासांवरती नेले होते. इराणच्या अध्यक्षांनी शुक्रवारी गाझापट्टीमध्ये वार्षिक प्रो पॅलेस्टिनी रॅलीमध्ये अभूतपूर्व भाषण केलं. या प्रदेशावरती राज्य करणाऱ्या हमास दहशतवादी गटासाठी इराणचं महत्त्व अधोरेखित आहे. गाझा शहरातल्या सॉकर स्टेडियममध्ये जमलेल्या हमास आणि लहान इस्लामिक जिहाद दहशतवादी गटाच्या शेकडो समर्थकांशी बोलताना इराणचे पुराणमतवादी अध्यक्ष इब्राहिम राईसी सोबतच यांनी पॅलेस्टिनींना इस्रायल विरुद्धच्या यांच्या संघर्षासाठी दाबण्याचं आवाहन केलं. इस्लामी पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी जेरुसलेम डे किंवा अल कुदस डे या दिवशी राईसी यांनी पॅलेस्टिनी लोकांना संबोधित केलं.
उच्च वर्गीकृत लष्करी कागदपत्र लीक केल्याचा संशय असलेल्या मॅसेच्युसेट्स एअर नॅशनल गार्ड समनच्या कुटुंबातल्या सदस्यांनी शुक्रवारी सकाळी न्यायालयामध्ये हजर राहिल्यानंतर कोर्ट हाऊसमधून बाहेर पडताना बोलण्यास नकार दिला. अनधिकृतपणे काढून टाकणं आणि वर्गीकृत सोबतच राष्ट्रीय संरक्षण माहिती राखून ठेवण्याच्या हेरगिरी कायद्याअंतर्गत आरोपांना सामोरं जाण्यासाठी जॅक टेक्सेरा हे न्यायालयात हजर झाले होते. फेडरल मॅजिस्ट्रेट न्यायाधीशांसमोर पुढील आठवड्यात सुनावणी होईल. बीजिंगमध्ये शुक्रवारी चीनचे नेते शी जिनपिंग त्यांच्यासोबत राष्ट्राध्यक्ष लुला यांच्या भेटीनंतर ब्राझीलच्या अध्यक्षांशी पत्रकार परिषद घेतली. चीनमधील ब्राझीलचे राजदूत मार्कोस गॅव्हलालौ यांनी सांगितलं की चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या चर्चेच्या दीर्घ कालावधीमुळे लुला रात्री उशिरा पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकल्या नाही. सुमारे 3 तास दोघे एकत्र होते. आता अर्थमंत्री फर्नांडो हदाद आणि पर्यावरण मंत्री मरिना सिल्वा यांनी ब्राझिलियन डेव्हलपमेंटचे बँकेचे अध्यक्ष अलोइजिओ मर्कांदंटे यांच्यासह पत्रकारांना संबोधित केलं. लॅटिन अमेरिकेतल्या चीनी गुंतवणुकीचा ब्राझील हा सर्वात मोठा प्राप्तकर्ता आहे, यावरती सुद्धा त्यांच्यामध्ये चर्चा झाली. यूएस आणि फिलिपिनो सैन्यानं तोफखान्याचा स्फोट केला आणि फिलिपिन्समधल्या लढाऊ कवायतींमध्ये हेलिकॉप्टरमधून लक्ष्यांवरती गोळीबार केला, जो अमेरिकेच्या फायर पॉवरच्या प्रदर्शनाचा एक भाग आहे. या सरावामुळे चीनला धडकी भरली. अमेरिकन ब्लॅक हॉक आणि चिनूक हेलिकॉप्टरनं अनेक लक्ष्यांवरती गोळीबार केला, तर फिलिपिन्सच्या सैनिकांनी ATMOS म्हणजेच ऑटोनॉमस ट्रक माउंटेड हॉबिट्सर सिस्टीममधून हल्ले केले. यामध्ये सुमारे 17,600 लष्करी कर्मचारी सामील आहेत. जगाच्या पाठीवरमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकपाल.